नमस्कार, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या ज्या महत्त्वाच्या ज्या टेट 2025 संदर्भातले जे महत्त्वाचे अपडेट्स असतील नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल। त्या संदर्भातलाच विथ इंटरव्ह्यूचा कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की मेरिट किती लागेल, मेरिटवरती स्वतंत्र लाईव्ह मी तुमच्यासाठी घेणार आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच त्या विथ इंटरव्ह्यूच्या माझ्या अनुभवामध्ये मी एक मुद्दा मेन्शन केलेला होता की 2 ठिकाणी मला वेटिंग सुद्धा आलेलं होतं आणि त्यावरती काही मित्रांच्या कमेंट्स वेगवेगळ्या प्रकारे आल्या। त्यापैकीच एक अनिल राठोड नावाचा माझा एक मित्र आहे, त्याने अशी कमेंट केली की सरांनी फेकलेलं आहे विथ इंटरव्ह्यूसाठी। जर पाहिलं तर त्या ठिकाणी वेटिंग हा प्रकार नसतो। त्या माझ्या मित्राला मला एवढं सांगायचं आहे की 2022 ची जी भरती आमची झालेली आहे त्याच्यामध्ये आमची जे विथ इंटरव्ह्यू झाल्यानंतर वेटिंग लिस्ट लागलेली होती। वेटिंग लिस्ट म्हणजे वेटिंग गव्हर्नमेंटनी वेटिंग नाही दिलं, त्या संस्थेचं वेटिंग होतं। त्या संस्थेने समजा माझं 4 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, 100% झालेलंच आहे। तर 4 मध्ये मी त्या 4 ठिकाणी जॉईन केलं का नाही, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझं SP कॉलेजला माझं सिलेक्शन झालंय। त्यानंतर भारती विद्यापीठ आहे, शिक्रापूरची संस्था आहे, त्यानंतर राहूची संस्था आहे। तर या ठिकाणी समजा सिलेक्शन माझं झालेलं आहे तर मी 4 ठिकाणी जॉईन करू शकतो का नाही। तर मला फक्त एकाच ठिकाणी जॉईन करायचं, मी SP ला जॉईन केलं। मी भारती विद्यापीठला सांगितलं की मला तुमच्याकडे जॉईन करायचं नाही, तर ते म्हटले आमचा वेटिंगचा जो कॅन्डिडेट आहे त्याला ते वरती घेणार आहे। म्हणजे सांगायचे मला एवढंच की वेटिंग लिस्ट असते। वेटिंग लिस्ट म्हणजे तुम्हाला जर जॉईन करायचं नसेल तर नक्कीच खालचा जो उमेदवार आहे तुमच्या खाली जो वेटिंगला त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला तुमच्या सोबत असणारा इंटरव्ह्यू दिलेला सिलेक्ट केलं जातं, त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं। तर त्या संदर्भातला मला जे वेटिंग आलेलं होतं त्याचा एक व्हिडिओ मी यालाच कनेक्ट करून तुम्हाला शेअर करतोय। ओके, त्याच पद्धतीने काही महत्त्वाचे अपडेट्स लाईव्ह सेशन मी तुमच्यासाठी घेणार आहे। तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या नक्कीच या लाईव्हच्या माध्यमातून दूर होतील। ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।